नमस्कार मंडळी. आज पावभाजीचा बेत केला होता आणि भाज्या पण होत्या शिल्लक. भाज्या सगळ्या असल्या का पावभाजी खूप छान होते. शिमला मिरची आणि कांदा थोडंसं तेल टाकून त्याच्यात मी तेलात टाकून ठेवली होती आणि तोपर्यंत इकडं माझ्या भाज्यासुद्धा उकडून झाल्या होत्या. याच्यामध्ये बटाटा, टोमॅटो, फ्लॉवर आणि वाटाणासुद्धा मी टाकला होता आणि हे सगळं शिजवून घेतलं होतं. तोपर्यंत इकडं कांदा आणि शिमला मिरची एकजीव झाले होते. त्याच्यात अद्रक आणि लसूणसुद्धा टाकून घेतला होता आणि ह्याच्यात थोडा पावभाजी मसाला, मिरची पावडर आणि हळदसुद्धा टाकून मी सगळं मिक्स करून घेतलं आणि ज्या भाज्या आपल्या शिजवलेल्या होत्या त्यात मॅश करून घेतल्या आणि ही जी ग्रेव्ही तयार केली होती त्याच्यामध्ये त्या टाकून घेतल्या. पावभाजी तशी चवीला खूप छान झाली होती, पण जशी माझी बहीण बनवते त्या पद्धतीने तिच्या हातची चव काय आली नव्हती. सेम जशी तिनं करते त्या पद्धतीनंच केली होती मी आणि शौर्यला तिच्या हातची तर पावभाजी खूपच आवडते. मग जरा थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पाणी जरा घट्ट झाली म्हणून गरम पाणी करून घालून घेतलं आणि वरून थोडासा मसालासुद्धा टाकला होता आणि बटर वापरण्याऐवजी मग म्हणलं आपल्या घरचं पौष्टिक तूपच घाला. मग 2 चमचे तूप घालून घेतलं आणि मस्तपैकी आपली पावभाजी तयार झाली होती आणि मस्तपैकी शौर्याने आस्वाद घेतला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.